जय जय राम कृष्ण हरे राम राम जय जय राम कृष्ण हरे जय 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 सुंदर तिनं उभे विटेवरी करकटावरी ठेवलिया सुंदर तिनं उभे विटेवरी करकटावरी ठेवलिया तुळसी हार गळाचे पितांबर ओ तुळसी हार गळाचे पितांबर तुळसी हार गळाचे पितांबर
तुका म्हणे माझे हे चितला सुख तुका म्हणे माझे हे चितला सुख ओ तुका म्हणे माझे हे चितला सुख तुका म्हणे माझे
सुख झाले काळ सारवा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाचे पूजने प्रदक्षिणा देशिका देवाच्या पुरणे प्रदक्षिणा कृतिका काळ सारवा चिंतने सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाचे पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार युक्त आहार विहार निर्मयेंद्रियाची निद्रा बहुभाषण देवाचे चरण
होईल आठवा तुका म्हणे आनंद होईल आठवा तुका म्हणे आनंद देह समर्पिते देवा देह समर्पिते देवा धाड काहीच न धावा धाड काहीच न धावा होईल आठवा तुका म्हणे आनंद होईल आठवा तुका म्हणे आनंद होईल आठवा तुका म्हणे आनंद युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसा विभाषण निद्रा बहुभाषण नसा विभाषण निद्रा बहुभाषण नसा विभाषण निद्रा बहुभाषण गोपाल काल सारा वाचिंताने काल सारा
बंद करा सर्व माईकचा, आणि माझा माईक थोडा कमी करा. माझ्या माईकचा इको बंद करा आणि प्लेन द्या. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने ते पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा होईल आघवा तुका म्हणे आनंद युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण विठ्ठला काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाचे पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण. वारकरी संप्रदायाचे थोर संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांची ही प्रासादिक रचना आहे. तुकोबारायाच्या अभंग संहितेतील उपदेशपर प्रकरणातील हा अभंग आहे, ज्यामध्ये मनुष्याला आनंदाची प्राप्ती कशानं होईल याची सूत्र सांगितलेली आहे. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, माझ्या निरूपणाला प्रारंभ करण्यापूर्वी अंतःकरणातील काही सात्विक स्पंदन व्यक्त करणं कर्तव्य मानतो. असे तू हिमाचल भारत तर मी फिरलोच, पण चांदा ते बांदा महाराष्ट्रातलं एक गाव सोडलं नाही. पण राष्ट्रीय कीर्तन महोत्सव फक्त बदलापुरात. सगळ्यात महत्वाचं राष्ट्राचं कल्याण व्हावं, राष्ट्रामध्ये सौख्य नांदावं, राष्ट्रामध्ये शांती नांदावी, सुख नांदावं, याकरता हा कीर्तन महोत्सव आहे. माझ्या अंतःकरणातलं हे एक सात्विक स्पंदन आहे. पार्लमेंटमध्ये सर्वच आमदार आहेत, पण या प्रभागाचे लोकप्रिय आमदार माननीय किसनरावजी कथोरे साहेब उपाख्य आप्पा यांचा या बाबतीत जर प्रत्येक आमदार अनुकरण करेल तर महाराष्ट्रातून पुन्हा सोन्याचा भूमी. अनेक विधायक उपक्रम त्यांनी राबवले, त्यातला हा एक हरिभक्तीचा महोत्सव संपूर्ण प्रांतात व्हावा या दृष्टिकोनातून गेली अखंडपणानं 23 वर्ष सुरू आहे. आणखी 2 वर्षांनी या उत्सवाचा
रजत महोत्सव साजरा होईल. या प्रसंगी या धर्मपीठावर उपस्थित असणारे माझे सर्व वारकरी संप्रदायाचे प्रबोधक, कीर्तनकार, प्रवचनकार, भजनी कलावंत, उत्तम गाणं करणारे गायक, उत्तम पखवाजपटू, अनेक कीर्तनकार बसलेत माझ्या भोवताली. आदरणीय फावडे महाराजांच्यासह हे जुने मित्र आहेत माझे, अनेक कीर्तनकार बसले. पण या सर्वांना मी पहिल्यांदा नमस्कार करतो. मस्तका पायावरी आपकी गलती नहीं, हम आदत से मजबूर है. थोडा लांब घ्या, थोडा लांब घ्या. थोडा शांत स्वभावाचा माणूस आहे. अशांत वातावरणात कीर्तन करू शकत नाही. खूप शांतता आपण जर ठेवली तर मी काही चांगलं सांगू शकेन. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, याच परिसरात मी वावरलोय. बिर्ला महाविद्यालयात माझं शिक्षण झालं. आणि माझ्यावर प्राथमिक अध्यात्माचे संस्कार करणाऱ्या स्वर्गीय कीर्तन पौर्णिमा पद्मावतीबाई देशपांडे इथंच राहत होत्या. आणि कोळगावच्या मारुतीच्या मंदिरातच मी पहिल्यांदा पाठ घेत होतो. असा बदलापूरकरांचा माझा संबंध. उत्तम कीर्तन करत असत. जगन्नाथ पंडितांची गंगाधरी मी याच मारुतीच्या मंदिरात ऐकली तेव्हा मी शिकत होतो. माझ्या उत्तम श्रीमद भागवताचे संस्कार केले त्या समर्थ भक्त अक्काताई वेलणकर या मुरलीधरात होते. आणि माझ्यावर वैदिक परंपरेचे संस्कार करणारे वेदशास्त्र संपन्न अनंत शास्त्री दातार याच प्रभागात होते. तो एक अनुबंध असा धरून मी इथं आलोय. अभंग मोठा याची मला जाणीव आहे. सहसा असे अभंग घेतले जात नाही. अभंग मोठा आहे, चौचरणी आहे. अभंग मोठा याची जाणीव आहे. घड्याळात 7:45 झालीत याची पण जाणीव आहे. आणि पुढेही बहुत करणे आहे याची जाणीव आहे. पण थोडं सांगणार आहे, पण अतिशय गोड सांगणार आहे. ज्याला इंग्रजी भाषेमध्ये शॉर्ट बट स्वीट असं म्हणतात. थोडं पण अतिशय गोड सांगणार आहे. खरं सांगायचं झालं तर तुम्हाला बरं वाटावं असं कीर्तन करणार नाही. तुमचं बरं होईल असं कीर्तन करणार आहे. ज्यावेळी तुमचं कल्याण होईल, ज्यावेळी तुमचं कल्याण होईल, आत्महित होईल अशा स्वरूपाचं संक्षिप्त पण अत्यंत साक्षेपी चिंतन करण्याचा मानस आहे. फक्त शांततेने ऐका. इकडे लक्ष द्या. या 2 दशकामध्ये जवळपास 20 वर्षामध्ये माणसाची प्रचंड मोठी भौतिक क्रांती झाली. मी म्हणून सुरुवात तशी केली. खूप साधना आली. एक काळ असा होता की आम्हाला उल्हासनगरवरून कांसाईला पायी चालते येवं. साधनं नव्हती. इकडे लक्ष द्या. आज खूप साधनं झाली. माणूस स्टेशनला पण कोणी चालत जाणार नाही.
तेवढीच साधनं झाली.